पंतप्रधानांच्या बातमीनं, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा काल संपन्न झाली। या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर घणाघात केला। इंडिया आघाडीकडून वोट बँकेचं राजकारण केलं जात असून 1 वर्ष 1 पंतप्रधान हा त्यांचा फॉर्म्युला असल्याची टीका त्यांनी केली आहे। नकली शिवसेना काँग्रेस सोबत खांद्याला खांदा लावून असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर सरकार बनाओ नोट कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा असून काँग्रेसची अवस्था फार बिकट असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। और उनका तो हाल ये है जी, वो ऐसी फॉर्मूला बना रहे हैं, 1 साल 1 पीएम, ये फॉर्मूला निकालने में लगे हैं। अगर 5 साल मौका मिले तो 5 प्रधानमंत्री। कांग्रेस ने ऐलान किया है कि आप जीवन भर जो कमाएंगे, अपने बच्चों के लिए जो कुछ भी जोड़ते रहेंगे, वो पूरा का पूरा आपके संतानों को नहीं मिलेगा। आज आपके पास गाड़ी है तो आप अपने बेटे को दे सकते हैं, घर है दे सकते हैं, खेत हैं दे सकते हैं। ये कांग्रेस के शहजादे फॉर्मूला लाए हैं। कांग्रेस के शहजादे, उन्होंने घोषणा की है कि वो आपकी संपत्ति की, महिलाओं के गहने और सोने चांदी की जांच करवाएंगे। आपकी कमाई को कांग्रेस उन लोगों में बांटेगी जिनका ये देश पर पहला हक है, ऐसा बताते हैं। ते देशात सर्व गॅरंटी फेल झाल्यात, फक्त मोदी गॅरंटी चालतीये आणि या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांच्या जो काटा येणाऱ्यांचा तो किर झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। कोल्हापुरातील सभेत ते बोलत होते। तर काँग्रेस म्हणजे येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी परिस्थिती असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। बाकी गॅरंटी फेल झाल्या, फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी। या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी, शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी, बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी। या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचं काय होईल? काटा किर झाल्याशिवाय राहणार नाही। येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा। मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाही, त्यांच्याकडे गॅरंटी आहे। आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे। आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खुळबी लागत नाही। त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे, पंजाला मतदान करणार आहे। हे आहे या देशाचं, या राज्याचं दुर्दैव। जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात। तर सध्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यात आता काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करू असं वक्तव्य बीडमधील सभेत केलं। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना पंकजा मुंडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढलेला असून प्रीतम यांच्या उमेदवारीबाबत बोललेलो नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलंय। या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे।
मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही. पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे. प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता. मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची. ताईचं काही आणलं नाही. ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. एखादा विषय सहज बोलून लाईटली बोलला की प्रीतमताईंची उमेदवारी 10 वर्ष खासदार आहेत त्यांची माल म्हणजे त्यांना न देता मला दिली, तर ताईंचं सासर तिकडे आहे, नाशिकला पाठवून देऊ त्यांना. एवढं स्वागत जास्त झालं तिकडून, बरेच लोकांनी मेसेज केले. पण मी काही उमेदवारी कोणत्या लोकसभा उमेदवारी विधानसभा काहीच म्हणले नाही. तर आपण पाहिलं की इथे पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे की मी या उमेदवारीबाबत काही बोलले नाही. त्यामुळे संपूर्ण राजकारणामध्ये वेगवेगळे आपल्याला कंदोरे पाहायला मिळतात. दुसरीकडे धनंजय मुंडे लवकरच आमदारांच्या सह्यांचा कागद दाखवणार आहेत. या कागदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिल्याचा, त्याच्यावर त्याच्या सह्या होत्या असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे. त्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी अजूनही गाजतोय. धनंजय मुंडेंनी त्याबाबतची नवीन माहिती थेट जाहीर सभेत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सह्या करून त्यांचा पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या 53 आमदाराच्या सह्या सहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही, पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे. कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गटारी आहेत. शरद पवार यांनी 1978 साली महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार स्थापन केलं होतं. त्याला संस्कार म्हणायचं आणि अजित पवारांच्या निर्णयाला गद्दारी म्हटलं जातं असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत 2 वर्षांपूर्वी काय घडलं होतं त्याची इत्तमभूत माहिती दिली होती. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सुरतला पोहोचले आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयारी सुरू झाली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. गुवाहाटीच्या आधी सुरतला असताना सगळ्या आमदारांनी सांगितलं, पत्र दिलं, निवेदन दिलं, त्याच्यात सगळ्यांच्या सह्या दिल्या आणि पवार साहेबांच्याकडे राजेश टोपेला द्यायला सांगितलं की आम्हाला सगळ्यांना सरकारमध्ये जायचंय, तुम्ही पाठिंबा, तुम्ही आम्हाला यस म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून यस म्हणा. धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरून थेट शरद पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड मैदानात उतरलेत. आमदार नसतात, गावाच्या बाहेर असतात, किंवा आपल्याला गटनेता आपण करत असेल किंवा काही काम करायचं असेल तर या 4-5 कॉपीज आपल्याकडे काढून ठेवा. ही आमची चूक होती. कारण का तिथे बसलेला एक फितूर माणूस होता, गद्दार होता, त्याच्या हातात चाव्या होत्या. त्यांनी ते पत्र घेतलं आणि ते देऊन टाकलं आणि तेच पत्र त्यांनी जाऊन गव्हर्नरला दिलं त्या 53 आमदारांचा पाठिंबा. मग का नाही 53 आमदार गेले त्यांच्याबरोबर, कुठे ते हरियाणा वगैरेला पळून गेले होते तिथे. खोटं बोलायचं. धनंजय मुंडे 53 आमदारांच्या सह्यांचा कागद कधी दाखवणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी 2017 मध्ये शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती याचा तपशीलही धनंजय मुंडेंकडे आहे. हा सर्व तपशील जर चव्हाट्यावर आला तर राजकीय भूकंप होईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधील लोकसभा निवडणुकीतील लढत आता स्पष्ट झालेली आहे. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईमधून निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्यामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. तर या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट नाकारण्यात आलंय.
राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची, कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही. मला ही कल्पना आहे की वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत. माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्री आणि समरजित घाटगे यांची बंद खोलीमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाली. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि घाटगे यांच्यात खलबत झालेली असून समरजित घाटगे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत. निवडणुकीच्या रणनीतीवर मुख्यमंत्री आणि घाटगे यांच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि पाऊण तास एका बंद खोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजित घाटगे यांची बंद खोलीत रात्री पाऊण तास चर्चा झाली आहे. निवडणुकीच्या रणनीतीवर या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर समरजित घाटगे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत. कोल्हापुरातली ही बंद दराड चर्चा तर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये. निवडणुकीच्या रणनीतीवर अनेक बैठका चर्चा सत्र होत आहेत. मात्र यामध्ये आता मुख्यमंत्री आणि समरजित घाटगे यांच्यातली भेट म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावणारी भेट आहे. कारण समरजित घाटगे हे शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असून जी मुख्यमंत्री आणि समरजित घाटगे यांच्यात चर्चा झालेली आहे ही तब्बल पाऊण तास ही चर्चा चालली होती. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, गुड मॉर्निंग. कोल्हापुरातलं राजकारण आता अधिक चर्चेचा विषय बनत चाललाय आणि त्यात आता मुख्यमंत्री आणि घाटगेंची भेट, नेमकी ही भेट कशासाठी होती? गुड मॉर्निंग. आपल्याला माहितीच आहे की समरजित राजे घाटगे हे राजश्री शाहू छत्रपतींचे जनक घराण्याचे वंशज आहेत आणि सध्या काँग्रेसतर्फे आहे ते शाहू महाराज यांना मैदानामध्ये उतरलेले आहे आणि त्यांच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी आहे ते प्रत्येक स्टेप आहे ते महायुती विचारानं घेताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातच काल नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा समरजित घाटगे हे जे शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज आहेत त्यांना सुद्धा ते जवळ केलं आणि त्यांच्याशी काही शब्द आहेत ते बोलले होते. आणि त्यानंतर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजित घाटगे यांच्यात सुद्धा तब्बल 45 मिनिटं जी आहे ती बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र दोघांनीही सांगण्यासाठी नकार दिलेले. मात्र एकूणच जी निवडणुकीची रणनीती आहे ते रणनीती आखण्यासाठी समरजित राजे घाटगे यांच्यावरती मोठी जबाबदारी दिल्याची आहे ती चर्चा सुरू आहे. खरं तर समरजित राजे हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं नाव आहे ते चर्चेत आलं होतं. याशिवाय हसन मुश्रीफ हे त्यांचे राजकीय कागलमधले विरोधक आहेत ते सुद्धा महायुतीत आहेत, त्यामुळे ते त्यांना जुळवून घेतील का नाही अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या सगळ्यांच्या वरती उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजित राजे घाटगे यांच्यात तब्बल 45 मिनिटं आहे ती चर्चा झाली आणि या सगळ्या गोष्टीवरती पडदा टाकत आगामी जी मतदान होणार आहे त्या मतदानासाठी सामोरं जाण्यासाठी जी रणनीती आखली जायला पाहिजे या पार्श्वभूमीवरच रणनीती आखण्यासाठी ही भेट असल्याचं कळतंय. ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा उद्धव ठाकरेंना पोटदुखी झालेली होती आणि त्यावेळेस रश्मी वहिनी उद्धव यांना म्हणायच्या राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रश्मी ठाकरेंबाबत केलाय. उद्धवकडे काही अधिकार गेले तर त्याचा माझा पटला. आता तो असताना शिवसेनेत माननीय बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही त्याची पोटदुखी होती. त्यातली पत्नी म्हणायची उद्धवजीला राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार. ते प्रश्न सांगायचे मराठी माणूस आणि हिंदुत्व यासाठी नारायण आपल्याला काम आणि अतिशय प्रामाणिकपणे केल्यामुळे जेवढी जणी पद निर्माण झाली सगळ्या पदावर मुख्यमंत्री सर साहेबांनी मला पाठवलं. का नाही यांना पाठवलं? कोणाला? उद्धवला काय क्षमता.
आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे आणि देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. त्यामुळे आता मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा असं आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय. कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांमध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी आलेला असून यामुळेच आता कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2 वर्ष पायाला भिंगरी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरतायत. त्यामुळे राज्याच्या विकासाला सुद्धा गती मिळाल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही. त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी. तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याणमध्ये पार पडणार आहे. कल्याण लोकसभा तसंच भिवंडी लोकसभा या दोन्ही मतदारसंघांसाठी ही संयुक्त सभा असणार आहे. भाजपकडून या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा देशामध्ये झंझावात सुरू आहे आणि हा झंझावात भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेमध्येही एकत्र बैठक घेऊन जशी 2014ला फडके मैदानात दोन्ही लोकसभांसाठी एकत्र बैठक झाली होती. हा देशात जो सभांचा झंझावात सुरू आहे हा झंझावात 10 मे रोजी भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेमध्येही मोदीजींची सभा होऊन निश्चितपणाने होणार आहे. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.